शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी, नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार. राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पानिपत झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण राज्यात भाजप तब्बल 236 जागांवर महायुती स्पष्ट बहुमत मिळालेलं असून भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. आणि भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागांवर विजय मिळवलेला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झालेले आहेत. तर शिवसेना UBT पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आलेले आहेत आणि महाविकास आघाडी सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येते. मात्र सत्ता स्थापनेपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतलेलं आहे आणि घेतलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचं दिसून येत आहे. आणि मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. आणि या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपद संदर्भात आज निर्णय अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार असल्याचं समजत आहे. नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार असून पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार. पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधील असतील अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतलं जाणार असल्याची माहिती आहेच. आणि शिवसेनेचा मागील पक्षफुटीचा अनुभव पाहता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचं दिसून येतं आहे. आणि शिवसेना पक्षाचे गटनेते आणि प्रतोद निवडण्यासंदर्भात आज पुन्हा एकदा निर्णय घेतला जाणार असून उद्धव ठाकरेंकडून काही सूचनासुद्धा नव्या आमदारांना दिल्या जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.